महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। महाराष्ट्राचा सभागृह, ऐतिहासिक वास्तू, राजकीय वारसा, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची वास्तू आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची प्रचंड अपेक्षा, आशा, आमचे स्वप्न पूर्ण होतील, शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर होईल, आमच्यासाठी योजना येतील, असं आशेनं ज्या वास्तूकडे महाराष्ट्र वर्षानुवर्ष पाहतो, अशी महाराष्ट्राची वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं विधान भवन। 1960च्या दशकामध्ये महाराष्ट्रात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली। त्यावेळी वसंतराव नाईकांनी जर 2 वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी घेईल अशी घोषणा केली। महाराष्ट्राप्रती किती निष्ठा असावी, शेतकऱ्यांप्रती किती तळमळ असावी। जर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर 2 वर्षात मी फाशी घेईल असे म्हणणारे नेते सुद्धा त्याच सभागृहात बसले आणि सांगायला दुर्दैव वाटतं, महाराष्ट्रात हजारो शेतकरी फाशी घेत असताना त्याच सभागृहात रमीचा डाव मांडणारे कृषी मंत्री सुद्धा त्याच सभागृहात बसले। कोकाटे साहेब, खरंच फार लाज वाटली का? आणि तुम्ही म्हणतात कुणीतरी ती ॲप डाउनलोड केली। कोकाटे साहेब, जर कुणीतरी तुमच्या मोबाईलवर आमची कर्जमाफी सरसकट जाहीर करा असा तुम्हाला मेसेज पाठवला तर कोकाटे साहेब, तुम्ही सभागृहात उभं राहून कोणीतरी मला मेसेज पाठवला म्हणून आमची सरसकट कर्जमाफी जाहीर कराल का? कोकाटे साहेब, तुम्हाला एक विनंती आहे, खरं सांगा, खोटं बोलू नका। खरंच बरे पैसे मिळतात का रमीच्या डावातनं? नाही, माझा बाप हजारोचं बियाणं आणतो, हजारोची पेरणी करतो, हजारो लाखो रुपयाचा सट्टा माझा बाप दरवर्षी शेतीमध्ये खेळतो। हाच सट्टा माझा बाप जेव्हा बाजारात विकायला घेऊन येतो ना, तेव्हा कोकाटे साहेब, तुम्ही माझ्या बाबांना लावलेल्या सट्ट्याला जी किंमत देतात ना, ती पाहून, ती ऐकून माझ्या बापानं घाम गाळून उभा केलेला सट्ट्याची तुम्ही थट्टा करतायत असं वाटतं। कोकाटे साहेब, खरंच जर रमीच्या डावातनं बरे पैसे मिळत असतील ना तर माझ्या बापाला सांगा, कारण लाखोंचा, हजारोंचा सट्टा माझा बाप शेतीमध्ये रोज रोज हरतो। जर खरंच बरे पैसे मिळत असतील तर मीही माझ्या बापाला सांगते, कशाला ही ओसाडगावची पाटीलकी करताय, सोडून द्या आणि रमीचा डाव मांडा, आपले कृषी मंत्री खेळतायत। मी तर म्हणते, तुम्हाला त्या क्षेत्रातलं एवढं ज्ञान असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक रमीच्या डावाचं किंबहुना रमीचा खेळ कसा खेळावा आणि त्यातनं कसे पैसे वगैरे कमवावे यासाठी कृषी मंत्री साहेब एक शिबिरच का घेत नाही? महाराष्ट्राच्या भविष्यातल्या पिढीसाठी कृषी मंत्र्यांचं योगदान आमच्या स्मरणात तरी राहील। काल परवा सभागृहात हाणामारी झाली, काल तर रमीचा डावच झाला। आता योगेश कदम साहेबांनी सभागृहात मला दारूच्या दुकानाचा परवाना द्या एवढंच मागायचं राहिलं। कोकाटे साहेब, ते सभागृह आदरणीय वसंतराव नाईकांचं, ते सभागृह यशवंतराव चव्हाणांचं, ते सभागृह आर पाटलांचं, ते सभागृह आदरणीय गोपीनाथराव मुंडेंचं, ते सभागृह आदरणीय विलासराव देशमुखांचं, ते सभागृह आदरणीय शरद पवारांचं ऐकायला जड वाटेल, पण ते सभागृह 2 लाखांची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणाऱ्या सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं। कोकाटे साहेब, रमीचा डाव तुम्ही खेळतायत, अहो खरंच शिकवून टाका आमच्या बापांना। आणि असंही जर समजा रमी खेळता खेळता माझा बाप जर कर्जबाजारी झाला तर कृषी मंत्रीच जर रमीचा डाव खेळतायत तर कर्ज माझ्या बापावर झालं तर रमीचा डाव खेळत असताना कर्जबाजारी झाल्यामुळे आमची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले होते, आमची राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी बिघडली आहे ती सुधारवण्याचा मी प्रयत्न करेन। मुख्यमंत्री साहेब, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, फक्त हो आठवण करून द्यायची। कोकाट्यांची पाठराखण करताना प्रताप सरनाईक साहेब म्हटले, सगळेच खेळतात, शाहरुख खान खेळतात, असे खेळतात, ते खेळतात। सरनाईक साहेब, बॅरिस्टर अंतुले साहेबांनी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली। आदर्श घ्यायचाच असेल तर चांगल्या गोष्टीचा घ्या, रमीच्या डावाचे कसले आदर्श घेताय? अहो, आमचं लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि आम्हालाच लाज वाटेल असे कृत्य त्या सभागृहात करतात। फडणवीस साहेब, या तुमच्या मंत्रिमंडळातल्या लोकांची अहो खरं तर कर्तबगारीनं कामानं अभिमान वाटावा, पण त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या दुर्दैवी कामानंच त्यांची बदनामी होत असेल तर त्यांची राजीनामे घेणे ही तुमची नैतिक जबाबदारी। रमीचे डाव मांडण्यासाठी ज्या जागा आहेत तिथे ते डाव मांडा, जिथे भांडायचंय तिथे जाऊन भांडा, त्या सभागृहाची गरिमा कृपया मलिन करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।